बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका आहे। दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप येथे जागेसाठी आता रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही, राज ठाकरे यांची ही स्पष्ट भूमिका आहे। दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप येथे जागेसाठी आता रस्सीखेच निर्माण झाल्याचं चित्र आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट पोहोचवतात। भाग्यश्री, नक्की शुभम, आपण बघतोय की गेले अनेक दिवस ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जी आहे ती जोर धरलेली पाहायला मिळते। युती होणार यावर कोणताही खरं तर आक्षेप नाहीये, मात्र आता आपण बघतोय की 4 ठिकाणं जी आहेत मुंबईतली, जी मराठी बहुल मतदान म्हणून तिथे ओळखलं जातं, ती दादर आहे, शिवडी आहे, विक्रोळी आहे, भांडूप आहे। या ठिकाणी काही झालं तरी आम्हाला सीट मिळाल्याच पाहिजेत या भूमिकेवर सध्या राज ठाकरे ठाम असल्याचं पाहायला मिळतं। काल देखील शिवडीमध्ये एक सीट मनसेला सोडली होती आणि बाकीच्या ज्या होत्या त्या उद्धव ठाकरेंकडे गेल्या होत्या अशी माहिती मिळतात। शिवडीचे अनेक जे तिकडचे कार्यकर्ते होते मनसेचे, ते राज ठाकरेंना भेटायला शिवतीर्थावर पोहोचलेले होते। मात्र आता जी माहिती एवढी मिळतीये स्पष्टतः की अजूनही या 4 ठिकाणची रस्सीखेच जी आहे ती कुठेही कमी झालेली नाही आणि जोपर्यंत ही रस्सीखेच पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा केली जाणार नाही या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत। विशेषतः एक आणखीन गोष्ट अशी आहे की जोपर्यंत मुंबईची सीट फायनल होत नाही, युती होत नाही, तोपर्यंत कुठच्याही इतर महापालिकांची घोषणा जी आहे ती केली जाणार नाही। खरं तर असंही सांगितलं जातंय की इतर महापालिकांमध्ये ऑलमोस्ट या ज्या सीट्स बाबतच्या चर्चा आहेत त्या स्थानिक नेत्यांमध्ये पार पडलेल्या आहेत। मात्र जोपर्यंत मुंबईची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत युतीची भूमिका देखील स्पष्ट होणार नाही, अशा पद्धतीचं संकेत जे आहेत ते राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे आज नेमकं दिवसभरात काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत। आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे उमेदवारांची आणि त्यातच अजूनही यांच्या 4-5 जागांचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही। त्यामुळे आता नेमकं आजच्या दिवसात तरी हे पार पडणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभ भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।